सकाळी उठले म्याव चालू झालं निधीचं. हरे कृष्ण मित्रांनो, आता जस्ट उठली आहे ना म्हणून आवाज स्लो आहे खूप. स्वप्नात पण तुझ्या म्याव येते का निधी? झोपायच्या आधी पण म्याव बघते, उठल्या म्याव. हे बघा निधीने काय घातलंय पाण्यामध्ये ना, एक स्कर्ट ठेवला होता आणि तो स्कर्ट काढून आणली आणि मला बोलते घाला. टी शर्ट वेगळं आणि स्कर्ट वेगळं आहे. कसं वाटतंय निधी? असं वाटतं लुंगी घातली निधीने. बघा त्या दोन्ही डॉलला सोफ्यावरती ठेवली आणि त्यांना बोलते सकाळी सकाळी, तुम्हाला रात्री झोप लागली का? तुम्ही सकाळी उठलाच नाश्ता केलो का? काल आंटीला आणि दीदीला पण खूप एंटरटेन केली निधीने. ते आल्यापासून कंटिन्यू हिचीच चर्चा होती, आमचं तर काय बोलणंच झालं नाही. हे ह्याच्या वरचं सेट आहे, हे दोन्ही जर घातलं तर व्यवस्थित वाटेल, पण तिने वरती टी शर्ट वेगळं आणि खाली वेगळं घातली. टीव्हीवर छोटा कृष्णा आहे ना, बेबी कृष्णा, त्याला बघून निधी बघा खूप खुश झाली. बघा निधी सांग ना कसं बासरी वाजवते निधी. अरे बापरे, कृष्णा बासरी वाजवत होता ना टीव्ही मध्ये, म्हणून ती पण बासरी वाजवते. तसं कृष्णाने बासरी धरलाय ना, सेम तसंच निधी बाळाने पण बासरी धरली आहे बघा. आणि स्वतःच करते ती, आम्ही काय करत नाही. आमच्या घरी दरवर्षी देवबाप्पा येतात राखी बांधायला, तर ह्या वर्षी पण आले आहेत राखी बांधायला मला. संस्कृत आणि भाईचारा जपण्याचं काम मी करतो. पहिले बांधायचे आपल्याला, देवबाप्पाच बांधत होते. बांधायचे की बांधायचे त्यासाठी मला एका साहेबांनी म्हणलं 4-5 वर्षापूर्वी, काय ती कुलकर्णी आहेत म्हणले, तुम्ही एक तरी बंधुभाव जपण्यात येतो, भाईचारा जपण्यात येतो, त्याच्यामुळे हे करायला काय हरकत आहे कुलकर्णी म्हणले. त्यामुळे 5 वर्षापासून ताई मी हा उद्योग म्हणून नाही, संस्कृती जपण्यासाठी म्हणून करतो. हो, त्यांनी मनाने तुम्ही दिलं तरी ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे, अशी त्यांची काही इच्छा नसते की तुम्ही काही द्यावंच. सर्व मंगल मांगल्ये श्री सर्वकार्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. देवबाप्पा आधी आपल्या इकडेच राहत होते, रोज आपल्या दुकानासमोरून येणं जाणं होतं, पण मला वाटतं 2 वर्ष झाले तुम्हाला इकडे. 2 वर्ष पण 2 वर्ष होऊन सुद्धा ते प्रत्येक वर्षी इकडं येतात. म्हणजे ताई पण भेटायच्या कधीतरी, आता येतच नाहीत. बरे आहेत का तब्येत वगैरे? मस्त आहे, छान आहे. उदंड निधी जय करा, जय कर. उदंड उदंड. दुपारचे 11 वाजलेच आणि यशोदा आणि मी दोघं पण जेवायला बसलोय. मी वरती बसलोय, यशोदा खाली, आणि आईसाहेब नाही आहेत आज आईसाहेब नाही, तर जेवायला कसं तरीच वाटतंय, जरा सुनं वाटतंय. जेवायला सर्वच आहे पण मूड नाही तेवढा. काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय. सुनो म्हणजे कसं इथं आईचा टेबल टाई. ते बघा आई गिराईक करतायत दुकानात, आणि ही निधी बाळा इकडे आगावपणा करते. सही पोषण सही आहार, यशोदाचा व्हिडिओ चालू आहे. निधीचा जे आहार येतो ना सरकारकडून, त्याचा ऑनलाईन प्रक्रिया चालू आहे. किती वेळ झाला प्रयत्न करतायत पण यशोदाचं काय मॅच होत नाहीये. कसले डोळे आहेत काय माहिती. हो, एका घरी एवढा वेळ दिलास कसं होईल? काय झालं? आई कुठे गेली? कुठे गेली आई? आई कुठे गेली? का रडतेस तू? खायचं तर आहे हा, पण उगाच डोळ्यातून पाणी काढते. हे बघा किती डोळ्यातून पाणी आलं रे बाबा. पूर आला नदीला, तिकडे मांजरा नदीला. निधी हे बघा, आई आली म्हणून किती खुश झाली निधी. काय आणायला गेली होती आई? हा, मग मोदक करायला नारळ आणायला गेल्या होत्या. भेटली का नारळ? आकाश तर ठीक नाहीये, गिर गया आकाश. आईला फोन आलाय मुंबईवरून, आणि आज हे बघा आई हिंदी मध्ये बोलते. बऱ्याच दिवसानंतर आई हिंदी मध्ये बोलते.
विचार करून करून बोलते. तिला हिंदीत बोलून मला वाटतं वर्ष झाले. ज्यादा लगा ज्यादा. हा आ छान छान छान. गोड गोड होता बिस्किट, मस्त होता. अरे निधी उष्ट करून देतेस निधी तुम्हाला आहे ना, किती आगाव आहेस बघ. संध्याकाळचे 4 वाजून गेलेत, 5 वाजत आलेत आणि ह्या दोघी काय करतायत बघा इकडे. सूर्य पण एकदम पश्चिमेला आलाय आणि काय चक्की काढली आहे, म्हणजे काहीतरी दळायचं असेल. काय करताय आई? तांदूळ दळायचे ते आकाश. आज चतुर्थी आहे ना, मग मोदक बनवायचे गणपतीसाठी. तर ती चक्की साफ करून व्यवस्थित मी सकाळी धुवून टाकले तांदूळ. मग आता सुकवले, वर मस्तपैकी सुकले. मला वाटलं सुकतील का नाही, पण ऊन पडला मस्तपैकी. आता दळायचे आणि संध्याकाळी मोदक करायचे. इथे येऊ का एवढाच पेस आहे, चाळणी बसायचं. ती हातात आहे यशोदाची, ती चाळणी आहे. असं लावायचं. बारीक मोठ्या सगळ्या आहेत, साईज वेगवेगळी. साईज. आणि हा डब्बा ज्याच्यामध्ये तांदूळ पिसल्यानंतर चक्कीतून बाहेर निघतात. ह्या डब्यामध्ये चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. किसने का मोदक बनाने का लाडू की मम्मी मोदक खाने आ जाओ. अनामिका देती थी अपन को गणपती में. गणपती में अपन सब बैठ के बनाते थे, याद आहे ना. आईची हिंदी बघा, बऱ्याच दिवसानंतरची हिंदी. आता फोनवरती बोलत होती ना, म्हणून आठवलं आईला हिंदी. झाली चालू. आज उपासाचं जेवण मस्त बनणार आहे. उपासाचं जेवण कसं बनवायचं असतं, एक कडधान्याची भाजी, एक आळूवडी. तेव्हा आळूवडी तर घरीच आहेत आपले, पानं काढायची. आईचा उपवास मला लय भारी पडतो. बाबू का? कारण की आईच्या उपवासात आळूवडी राहते, पापड राहतं, कडधान्याची भाजी, एक हिरवी भाजी, डाळ भात आणि रोटी. बघा हिला भारी पडतं. आईचा उपास भारी पडतो म्हणते. मग पानं काढू की नको सांग. हा काढा तेव्हा काढा. इथं एक टोपलं भरलेलं आहे, आई काढा काढा, निमताना खाता येते. इथं एक टोपलं भरलेलं आहे, तेव्हा तिकडे एक भरलेलं आहे. अरे हा, तिकडे पण एक आहे. आणि तिचं काम आहे बघा, सगळं उचलून आणते तिकडून पानं आणि हे बघा इकडे जमा करते हा गाडीच्या या कोपऱ्यामध्ये. हे बघा आता ठेवते ती, घे की ठेव. हे बघा ठेवली बघा. आता आणायला हे गेली परत. निधीचं काम. निधी बाळ पण उठली आणि काय करते, नळी. निधीच्या आत्यानं आणल्यात काल नळ्या. हिच्या पण तोंडामध्ये नळी आहे बघा. माझ्या ननंदबाईनं आणल्यात, खावता लागल्या. आणि इकडे आई सर्वांची तयारी चालू आहे. आईचा उपवास आहे ना आज, म्हणून स्पेशल जेवण बनवते. मी पण घेतलं आता पापड खायला. निधी बाळ पण खाते मस्त पैकी बसून पापड आणि मला बोलते देऊ का पप्पा तुम्हाला. आई इकडं मोदकाची तयारी करत आहेत. बघा इकडे सगळं पूजेचं सामान काढून झालेलं आहे. आई कशाचे मोदक बनवत आहेत? आपल्या गावकडे तर गव्हाच्या पिठाचे बनवतात. नाही नाही, हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठाचे बनवतात होय. कसले लागतात आई? मस्त मस्त मला लागतात. तांदळाच्या पिठाचीच आवडतं, मला गव्हाचे नाही आवडत. झालं वाटतं बाबा मोदक. हे बघ हिचा आणि हा माझा. हा यशोदाचा आणि हा तुझा. आई शेप जरा हा चांगला वाटतोय. हा तर लयच भारी आहे. हा भारी आहे. हा लय मस्त आहे. नंबर 1. नाव ठेवू नका तुम्ही. वा वा वा. गणपती बाप्पाला म्हणावं खवाटलं खावा, नुसतं राहू दे मी हा म्हणावं खायला. असं बी तसं बी गणपती बाप्पा काय खात नाहीत, आपल्यालाच खायचंय म्हणून कसला तर बनवलीस का तू. गव्हाचे करत होतो माया आम्ही, असले कधी करायला नाही आणि खायला बी नाही कधी असले. आई ना मामीची स्टाईल मारते आहे यशोदा प्रत्येक संकष्टीला. अनामिकाने शिकवले ग मला. असं आहे का? श्री गणेशाय नमः. झाली संकट चतुर्थीची पूजा संपन्न.
पण सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आणि आईची पूजा पण झाली आता. आणि बघा रात्रीचे किती वाजले माहितीये का? 11 वाजलेत. सगळं करता करता आईचा सकाळपासून उपवास आहे. पाणी सुद्धा पिलं नाही बोलते यशोदा तर. आजची संकट चतुर्थीच असते तसली. असं आहे का? अंगारिका संकट चतुर्थी का पाणी पण पित नाही तर. या मित्रांनो जेवायला. मोदक खायला माझी मोदक मस्त पैकी. आज मामीची आठवण आली बाबा. गणपती यायच्या आधी मामीची आठवण आली. मोदक करायचं नाही का आम्ही. हो. प्रत्येक संकष्टी असते की नाही महिन्याची, तेव्हा ती मला सोलकढी आणि मोदक पाठवायची माझी वहिनी अनामिका. आणि गणपतीला मी पण करून घ्यायची त्यांच्याकडून, ते पण करायचे मंदिरात द्यायचं आम्ही 21 मोदक पण करायची तीच. पण काय पण म्हणा, मुंबईला आम्ही खूप एन्जॉय करायचो. मस्त राहायचो छोट्याशाच घरात, पण खूप मजा यायची है ना आई? लहानपण तिकडेच गेलं ना माझं, म्हणून खूप आठवणी आहेत तिकडच्या. मी मोबाईल मध्ये आता ब्लॉग मध्ये एक्सप्रेशन ते एक्सप्रेस करू शकत नाही. चला तर मित्रांनो खूप उशीर झालाय. आता मी पण जेवतो, मला पण भूक लागली कारण की उशीर झालाय खूप. 11 वाजता आम्ही कधी जेवलो नाही आजपर्यंत. लातूरमध्ये आल्यानंतर 9 लास्ट 10 पर्यंत तरी आम्ही जेवतो. आज खूपच उशीर झालाय आणि आईचा उपवास आहे. मी पण बसतो, माझं पण ताट रेडी आहे. हे बघा माझं पण ताट रेडी आहे. मस्त पैकी आता जेवतो. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राधे राधे.